भाजी तीच, पण प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने केलेली आवडते. तुमच्याकडे असतं का हो असं? आज भेंडीची भाजी डब्याला द्यायची होती. पण मुलाला कांदा टोमॅटो टाकून केलेली भाजी आवडते. तसंही आज मिस्टरांना डबा नव्हता. म्हणलं चला मुलाच्या आवडीने भाजी बनवूया. छान असं कांदा टोमॅटो टाकून भेंडीची भाजी बनवली. त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला देखील टाकते बरं का, वेगळी चव लागते थोडीशी. भेंडीची भाजी केली, गरमागरम अशा चपात्या केल्या, चहा, नाश्ता, डबे सगळं झालं आणि मग घरातली इतर कामं आवरून घेतली, कारण थोडंसं बाहेर जायचं होतं. खरं तर दुपारी बाहेर पडायचं होतं, पण आम्हाला बाहेर पडता-पडता 5 वाजले. छान असं पुण्यात आलो बघा, थोडीशी खरेदी करायची होती. गणपतीची खरेदी चालू असताना सुद्धा त्या मानाने गर्दी कमी होती. ही हळदी-कुंकवाची आळी मला खूप आवडते बरं का. मस्त असे लाल बुंद त्यांनी राशी लावलेल्या असतात हळदीच्या आणि कुंकवाच्या. थोडंसं मंडईत फेरफटका मारला. लागणारी थोडीशी भाजी घेतली. भरपूर अशा व्हरायटी भाज्यांच्या आलेल्या आहेत. आणि आम्ही भांड्याच्या दुकानाकडे गेलो, कारण थोडीशी खरेदी मला तिथेही करायची होती. काय वस्तू घेतल्या तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मी उद्या. आता जिथे आम्ही थांबलो होतो रस पिण्यासाठी, खूप दमलो म्हणून एका ठिकाणी थांबलो होतो. तिथे अशा ह्या मनमोहक गणपतीच्या मूर्ती होत्या. खूप सुंदर होत्या. बाप्पाचं ते रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत होतं आणि किती साठवू असं वाटत होतं बरं का. सगळ्या मूर्ती मनात साठवल्या आणि आम्ही उसाचा रस प्यायलो आणि बाहेर पडलो. कारण परत जायचं होतं लवकर घरी, अंधार पडायच्या आत. वातावरण इतकं सुंदर झालं होतं तुम्हाला काय सांगू. बघा बरं पर्वती कशी चमकती. वाटती की नाही छान? चला तर मग.